नमस्कार. MPSCच्या कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी वृत्तपत्रांचा इतिहास हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. हो, अगदीच. पण आज आपण फक्त तारखा आणि कायद्यांची जंत्री नाही पाळणार. आपल्यासमोर जे स्रोत आहेत ना, ते एक वेगळीच गोष्ट सांगतात. ही गोष्ट आहे एका संघर्षाची, म्हणजे शब्दांचा आणि सत्तेचा संघर्ष. बरोबर. भारतात वृत्तपत्रांची सुरुवात झाली ती काही असंतुष्ट इंग्रजांकडून, पण लवकरच हे माध्यम भारतीयांच्या हातात आलं आणि सामाजिक बदलाचा, स्वातंत्र्याच्या लढ्याचं एक धारदार शस्त्र बनलं. आज आपण हाच रोमांचक प्रवास उलगडणार आहोत. अगदी बरोबर. ही गोष्ट फक्त छापखान्याच्या आगमनाची नाही, तर विचारांच्या प्रसाराची आहे. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर टीका करण्यासाठी हे माध्यम वापरलं गेलं. पण या माध्यमाची खरी ताकद तेव्हा दिसली जेव्हा भारतीयांनी याचा वापर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी केला. याला लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हणतात याचं उत्तर या इतिहासाच्या पानापानात दडलेलं आहे. तर मग या प्रवासाची सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे छापायचं तंत्रज्ञान भारतात आलं कसं, कारण त्याशिवाय वृत्तपत्र शक्यच नव्हती. बरोबर. याची मुळं जातात थेट 15व्या शतकात. 1439 मध्ये युरोपात गुटेनबर्गने मुद्रणकलेचा शोध लावला. अच्छा. तिथून पुढे जवळपास 100 वर्षांनी, म्हणजे 1556 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात भारतातला पहिला छापखाना सुरू केला. सुरुवातीला त्याचा उद्देश अर्थातच धार्मिक प्रचाराचा होता, आणि मग 1557 मध्ये त्यांनी भारतातलं पहिलं पुस्तकही छापलं. पण हे तर गोव्यात झालं. मुंबई आणि इतर ठिकाणी हे तंत्रज्ञान पोचायला बराच वेळ लागला असेल. हो, लागला. आपल्या स्रोतांनुसार भीमाजी पारेख नावाच्या एका व्यापाऱ्याने 1674 मध्ये मुंबईत छापखाना आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1684 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनेही प्रयत्न केला. म्हणजे तंत्रज्ञान हळूहळू पसरत होतं, पण त्याचा वापर वृत्तपत्र म्हणून व्हायला 1780 साल उजाडावं लागलं. आणि इथेच जेम्स ऑगस्टस हिक्की या नावाची एंट्री होते, भारतीय वृत्तपत्राचा जनक. पण गंमत म्हणजे हा काही भारतीय स्वातंत्र्य सैनिक नव्हता. अजिबात नाही. हिक्की हा एक असंतुष्ट इंग्रज होता. त्याने 1780 मध्ये द बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, ज्याचं दुसरं नाव होतं कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर. हो. त्याचा उद्देश भारतीयांना जागृत करणं वगैरे काही नव्हता. त्याचा सरळ सरळ रोख होता ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांवर, विशेषतः तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्सवर. म्हणजे भारतातल्या पत्रकारितेची सुरुवातच सरकारवर किंवा प्रशासनावर टीका करण्याने झाली. त्याने हेस्टिंग्ज आणि त्याच्या पत्नीवर, अगदी न्यायाधीशांवरही सडकून टीका केली होती, नाही का? हो, आणि ती टीका बरीच वैयक्तिक स्वरूपाची होती. त्यामुळे सरकार संतापलं. फक्त 2 वर्षात 1782 मध्ये सरकारने त्याचा छापखाना जप्त करून टाकला. अच्छा. पण हिक्कीने एक गोष्ट केली होती. त्याने सत्तेला शब्दांनी आव्हान देता येतं हे दाखवून दिलं होतं, आणि मग जणू एक पायंडाच पडला. हो. अशी इंग्रजी वृत्तपत्र सुरू झाली. म्हणजे सरकारला कळालं असणार की हे एक नवं डोकेदुखीचं साधन तयार झालंय, आणि मग त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला गेला असणार. नक्कीच. पहिला मोठा प्रयत्न केला गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्लीने. त्याने 1799 मध्ये द सेन्सरशिप ऑफ द प्रेस ॲक्ट आणला. नावाप्रमाणेच हा एक सेन्सरशिप कायदा होता. याने 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे कोणतीही बातमी छापण्याआधी ती सरकारला दाखवून तपासून घेणं बंधनकारक केलं. यालाच पूर्व तपासणी म्हणतात. म्हणजे सरकारला जे आवडणार नाही ते छापलंच जाणार नाही. बरोबर. आणि दुसरी अट म्हणजे प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालकाचं नाव छापणं अनिवार्य केलं, जेणेकरून सरकारने कोणाला जबाबदार धरायचं हे स्पष्ट होईल. आणि शिक्षा? आणि जर कोणी नियम मोडले तर शिक्षा साधीसुधी नव्हती, थेट हद्दपारीची होती. पण हा तर एक प्रकारे आवाज दाबण्याचाच प्रकार होता. हां, लपंडाव फार काळ चालला नसेल. नाही चालला. काही काळानंतर लॉर्ड हेस्टिंग्जने हे नियम थोडे शिथिल केले. विशेषतः पूर्व तपासणीची अट काढून टाकली. पण वृत्तपत्रांना जे काही थोडं स्वातंत्र्य मिळालं ते जॉन ॲडम्स नावाच्या गव्हर्नर जनरलला सहन झालं नाही. अच्छा. त्याने 1823 मध्ये लायसेन्सिंग रेग्युलेशन्स नावाचा एक नवीन, अधिक कडक कायदा आणला. ह्या लायसेन्सिंग कायद्यात काय वेगळं होतं? याने थेट मुळावरच घाव घातला. या कायद्यानुसार छापखाना सुरू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी सरकारचा परवाना म्हणजे लायसन्स घेणं बंधनकारक झालं. आणि परवान्याशिवाय छापलं तर 400 रुपये दंड किंवा तुरुंगवास. सगळ्यात धोकादायक कलम हे होतं की गव्हर्नर जनरलला कोणताही परवाना कधीही रद्द करण्याचा अधिकार होता.
इथे मला एक गोष्ट खूप महत्वाची वाटते. आपल्या स्रोतानुसार हा कायदा भारतीय भाषांमधल्या आणि भारतीयांनी चालवलेल्या वृत्तपत्रांना लक्ष्य करण्यासाठीच बनवला होता. अगदी बरोबर. इंग्रजी वृत्तपत्रांना यातून सूट होती. हो, हा सरळ सरळ भेदभाव होता. सरकारला इंग्रजांच्या टीकेपेक्षा भारतीयांनी लोकांपर्यंत पोचण्याची जास्त भीती वाटत होती. आणि याचा पहिला आणि मोठा फटका बसला तो राजाराम मोहन रॉय यांना. त्यांचं मिरात उल अखबार नावाचं फारसी भाषेतील वृत्तपत्र या कायद्यामुळे बंद पडलं. हे एक मोठं उदाहरण आहे की सरकारचा खरा हेतू काय होता. म्हणजे एकीकडे सामाजिक सुधारणांची चळवळ जोर धरत होती आणि दुसरीकडे सरकार त्या चळवळीचा आवाज बनू पाहणाऱ्या माध्यमांचा गळा घोटत होतो. पण या परिस्थितीत बदल झाला आणि त्याचं श्रेय जातं चार्ल्स मेटकाफला. त्याला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता का म्हणतात? कारण त्यांनी जे केलं ते त्या काळात खूप धाडसाचं होतं. मेटकाफ हा उदारमतवादी विचारांचा होता. त्याने 1835 मध्ये एक नवीन कायदा आणला ज्याला प्रेस ॲक्ट ऑफ 1835 म्हणतात. हो. या कायद्याने 1823चे लायसन्सिंगचे जाचक नियम पूर्णपणे रद्द केले. त्याने फक्त एकच अट ठेवली की मुद्रक आणि प्रकाशकाने आपलं नाव आणि प्रकाशनाचं ठिकाण सरकारला कळवायचं, बस. म्हणजे जवळपास पूर्ण स्वातंत्र्य. हा त्यावेळच्या पत्रकारांसाठी खूप मोठा विजय असणार. प्रचंड मोठा. म्हणूनच त्याला मुक्तिदाता ही पदवी मिळाली. पण दुर्दैवाने भारतातलं हे स्वातंत्र्याचं पर्व फार काळ टिकलं नाही. 1857च्या उठावाने सगळं चित्रच पालटून टाकलं. अगदी. 1857च्या उठावाने सरकारला वृत्तपत्रांच्या ताकदीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. हो. उठावाच्या काळात अफवा आणि बातम्या वेगानं पसरत होत्या आणि त्यात वृत्तपत्रांचा वाटा होता असं सरकारला वाटलं. बरोबर. त्यामुळे गव्हर्नर जनरल कॅनिंगने लगेचच लायसेन्सिंग ॲक्ट 1857 आणला. हा 1 वर्षासाठीचा आपत्कालीन कायदा होता, पण त्याने 1823च्या कायद्यापेक्षाही जास्त अधिकार सरकारला दिले. म्हणजे कोणताही परवाना देण्याचा, रद्द करण्याचा किंवा कोणतंही प्रकाशन थांबवण्याचा अमर्याद अधिकार सरकारला मिळाला. पुन्हा एकदा वृत्तपत्रांवर बंधनं आली. आतापर्यंतच्या या प्रवासात एक पॅटर्न दिसतोय. वृत्तपत्र थोडं स्वातंत्र्य मिळवतात, मग एखादी राजकीय घटना घडते आणि सरकार घाबरून पुन्हा कडक कायदे आणतं. अगदी. हा एक प्रकारचा संघर्षच आहे. आणि हा संघर्ष पुढे अजून तीव्र झाला, कारण आत्तापर्यंतचे कायदे हे तात्पुरते किंवा सर्वांसाठी होते. पण 1857 नंतर सरकारला हे कळून चुकलं होतं की खरा धोका हा भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांकडून आहे, जी थेट लोकांपर्यंत पोचत होती. बरोबर. आणि याच भीतीतून त्यांनी एक असं शस्त्र तयार केलं जे फक्त याच वृत्तपत्रांना लक्ष्य करणार होतं. आणि तेच शस्त्र म्हणजे तो प्रसिद्ध व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट 1878. याला मुस्कटदाबी करणारा कायदा किंवा गॅगिंग ॲक्ट असंही म्हणतात. या नावावरूनच त्याची तीव्रता लक्षात येते. हो. गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनच्या काळात आलेला हा कायदा भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जातो. या कायद्याने जिल्हा दंडाधिकाऱ्याला म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अमर्याद अधिकार दिले. तो कोणत्याही भारतीय भाषेतील वृत्तपत्राच्या संपादकाकडून एक प्रतिज्ञापत्र लिहून घेऊ शकत होता की ते सरकारविरोधी काहीही छापणार नाहीत. आणि जर त्यांनी ते नाही मांडलं तर? अधिकार होता. बापरे. सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की दंडाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम मानला जात असे. त्यावर कुठेही कोणत्याही कोर्टात अपील करता येत नसे. ही तर सरळ सरळ हुकुमशाही आहे. कायद्याच्या नावाखाली दडपशाही. आणि हा कायदा फक्त व्हर्नॅक्युलर म्हणजे देशी भाषिक वृत्तपत्रांवरच लागू होता. इंग्रजी वृत्तपत्रांवर नाही. हा भेदभाव तर उघड होता. हो, आणि म्हणूनच याला इतका विरोध झाला. सोमप्रकाश, भारत मेहर यांसारख्या अनेक वृत्तपत्रांवर कारवाई झाली. पण यातून एक खूप रंजक गोष्ट घडली. कोणती? अमृत बाजार पत्रिका नावाचं एक बंगाली वृत्तपत्र होतं. शिशिर कुमार घोष यांनी या कायद्यातून वाचण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी रातोरात आपलं वृत्तपत्र बंगालीमधून इंग्रजीमध्ये रूपांतरित केलं. वा. म्हणजे कायद्यातच एक पळवाट शोधून त्यांनी सरकारवर मात केली. हे केवळ पत्रकारिता नाही, तर ही एक प्रकारची धूर्त लढाई होती. वृत्तपत्र फक्त बळी पडत नव्हती, तर ती हुशारीने प्रतिकारही करत होती. अगदी. हे त्या काळातील प्रतिकाराचं उत्तम उदाहरण आहे. अर्थात हा कायदा फार काळ टिकला नाही. पुढच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपनने, जो उदारमतवादी होता, त्याने 1882 मध्ये हा अन्यायकारक कायदा रद्द केला. पण या कायद्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती. सरकार आणि भारतीय वृत्तपत्र यांच्यातलं नातं आता थेट संघर्षाचं बनलं होतं. यानंतरही कायद्यांची मालिका सुरूच राहिली, जसे की 1908 आणि 1910चे कायदे. हो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला, विशेषतः बंगालच्या फाळणीनंतर क्रांतिकारी चळवळी वाढल्या होत्या.
संध्या, युगांतर, वंदे मातरम यांसारखी वृत्तपत्र जहाल विचारांचा पुरस्कार करत होती. त्यांना दाबण्यासाठी 1908चा कायदा आणला गेला. गेले काही प्रमाणात हो. या कायद्यांचा इतका गैरवापर झाला की शेवटी त्याचा आढावा घेण्यासाठी 1921 मध्ये तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यांच्याच शिफारशीनुसार हे दोन्ही कायदे रद्द झाले. हा सगळा राष्ट्रीय स्तरावरचा प्रवास झाला. आता आपण महाराष्ट्राकडे म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांताकडे वळूया. इथलं चित्र कसं होतं? हो, कारण राष्ट्रीय पातळीवर जे घडत होतं त्याचेच पडसाद इथेही उमटत होते. मुंबईतील पहिलं वृत्तपत्र होतं बॉम्बे हेरॉल्ड, जे 1789 मध्ये सुरू झालं. पण ते इंग्रजी होतं. आणि मराठी? मराठी पत्रकारितेची खरी मुहूर्तमेळ रोवली ती बाळशास्त्री जांभेकर यांनी. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मुंबईतील पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं. म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पण हे केवळ पहिलं मराठी वृत्तपत्र नव्हतं, तर ते एका सामाजिक मिशनचा भाग होतो. त्याची रचना आणि विषय हे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत. नक्कीच. दर्पणची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याची एक बाजू मराठीत आणि दुसरी बाजू इंग्रजीत असायची. अच्छा? जेणेकरून इंग्रज अधिकाऱ्यांनाही इथले प्रश्न समजावेत आणि भारतीयांनाही इंग्रजी भाषेची ओळख व्हावी. यात त्यांनी विधवा पुनर्विवाह, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विषयांवर लिहिलं. विद्या हेच बळ हे त्यांच्या एका लेखाचं शीर्षकच त्यांच्या विचारांची दिशा दाखवतं. म्हणजे त्यांनी वृत्तपत्राचा वापर समाज प्रबोधनासाठी एका व्यासपीठासारखा केला? हो, दुर्दैवाने ते 1840 मध्ये बंद पडलं. पण त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन नावाचं एक मासिक सुरू केलं, जे भौतिकशास्त्र आणि इतिहासासारख्या विषयांना वाहिलेलं होतं. त्यांनी एक पायंडा पाडला. बरोबर. त्यांच्यानंतर भाऊ महाजन यांनी 1841 मध्ये प्रभाकर सुरू केलं, जे खूप गाजलं. प्रभाकर आणि लोकहितवादी यांच्या शतपत्रांचा संबंध खूप महत्वाचा आहे. अगदी. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी समाजातील रूढी परंपरांवर कडाडून टीका करणारी जी शतपत्रे लिहिली ती याच प्रभाकरमधनं प्रसिद्ध झाली. त्या पत्रांनी महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावली. यानंतर तर अनेक वृत्तपत्र सुरू झाली. ज्ञानोदय असेल, पुण्यातलं ज्ञानप्रकाश असेल किंवा विष्णुशास्त्री पंडित यांचं इंदुप्रकाश असेल. इंदुप्रकाशने तर प्रार्थना समाजाचं मुखपत्र म्हणून काम केलं. आणि दीनबंधू हे सत्यशोधक चळवळीचं, म्हणजे प्रत्येक सामाजिक चळवळीला आपलं एक वृत्तपत्र होतं. बरोबर. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं दीनबंधू हे बहुजन समाजाचा आवाज बनलं. यावरून दिसतं की वृत्तपत्र फक्त बातम्या देत नव्हती, तर ती विशिष्ट सामाजिक आणि राजकीय विचारांची वाहक बनली होती. आणि मग 1881 मध्ये टिळक आणि आगरकरांनी केसरी आणि मराठा सुरू करून तर या इतिहासाला एक नवी दिशा दिली. अगदी. याशिवाय दादाभाई नौरोजींचं रास्त गोफ्तार आणि पुढे टाइम्स ऑफ इंडिया बनलेलं वृत्तपत्र ही सुद्धा मोठी नावं आहेत. न्यायमूर्ती रानडेंनी वृत्तपत्रांना सार्वजनिक शाळा म्हटलं आहे. हे वाक्य या सगळ्या प्रवासाचा सार सांगणार आहे. अगदी. कारण या शाळांमध्येच लोकांवर विचार करण्याचे, प्रश्न विचारण्याचे आणि एकत्र येऊन बदलासाठी लढण्याचे संस्कार झाले. तर आज आपण पाहिलं की कशी इंग्रजांच्या मनोरंजनासाठी किंवा अंतर्गत भांडणं बाहेर काढण्यासाठी सुरू झालेली वृत्तपत्र हळूहळू भारतीयांच्या सामाजिक आणि राजकीय आकांक्षांचा आवाज बनली.